मला वाटतं आदित्यजी उद्धव साहेबांना मानावं लागेल। सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि या हातकणंगले मतदारसंघाचं वातावरणच बदललं। ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब दवाखान्यात होते याच लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं। त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे। ज्या लोकांना तर आताच्या फोडाप्रमाणे शिवसेनेनं जपलं, आज तीच माणसं वेगळ्या भाषेमध्ये बोलताना या ठिकाणी दिसतात। मी कोल्हापूरचा बॅट्समन असल्यामुळे मी नेहमी बॅटिंग तुमच्या समोर करतोय। परवा हातकणंगल्याला झाली, कुरुंदवाडला बॅटिंग झाली, आता इचलकरंजीला परत पुढच्या 2-3 दिवसांना माझ्या सभा होणार आहेत। परंतु आता आपल्याला ऐकायचं ते विराट कोहलींना ऐकायचं, आदित्य ठाकरेंना ऐकायचं। त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एक ऐतिहासिक निवडणूक या हातकणंगले मतदारसंघात होत्या आणि निश्चितपणे सत्यजित पाटलांसारखा एक चांगला प्रामाणिक उमेदवार आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक होत असताना ही सीट आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला होती आणि आम्ही सातत्याने महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सातत्याने सांगत होतो की उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीला मान्य असेल, ही भूमिका आम्ही सातत्याने त्या ठिकाणी घेतली। आणि म्हणून गेल्या 15-20 दिवसापूर्वी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांनी निर्णय घेतला, सत्यजित पाटलांच्या माध्यमातून निर्णय घेतला। मला वाटतं आदित्यजी उद्धव साहेबांना मानावं लागेल। सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि या हातकणंगले मतदारसंघाचं वातावरणच बदललं। म्हणजे मॅच व्हायच्या आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं होतं, परंतु संघ जाहीर झाला आणि वातावरण एकदम मशालेच्या बाजूला झालं। हे आता गेल्या 15 दिवसामध्ये अनुभव आम्ही या ठिकाणी घेतोय। आता आपल्या हातकणंगलेकरांची जबाबदारी आहे। शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातून मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, 2.5 लाख मतदान झालं तर 2 लाख मतं सत्यजित पाटलांना मिळतील, हे जाहीरपणे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। 1 लाखाचं लीड घेऊन तिथनं सत्यजित पाटील बाहेर पडतील। वाळव्यात अभिजित तुम्ही किती लीड देताय, पुढे शिराळ्यात किती लीड देताय, तिकडनं 2 ते 2.5 लाखाचं मी लीड घेऊन या 3 तालुक्यामध्ये सत्यजित पाटील येणार आहेत। आता आपली इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळकरांची जबाबदारी असणार आहे की आता हे लीड वाढवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। आपल्याला उमेदवार उद्धव ठाकरे साहेबांनी चांगला दिलेला आहे, आता उमेदवार दिलेला आहे, आजपासून जबाबदारी आपली असणार आहे की मताधिक्य देण्याची जबाबदारी आपली या ठिकाणी असणार आहे। ज्या कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला दिशा देण्याचं काम केलं, कोविड मध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केलं। आज ज्या मंडळी आज त्यांच्यावर या ठिकाणी बोलतायत, तुम्ही काय होतं आणि काय झालं, आज उद्धव ठाकरे साहेब नसते, शिवसेना नसती तर तुम्हाला हे बोलता तरी आलं असतं का, याचा विचार तुम्ही या ठिकाणी करा। जी मंडळी आज या सगळ्यांच्यावर टीका करतात, तुम्हाला मोठं कुणी केलं, शिवसेनेमुळे तुम्ही मोठे झालात। या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी कुणामुळे मिळाली, शिवसेनेमुळे त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली। ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची तब्येत बरी नव्हती, आमच्या घरात एखाद्याची तब्येत बरी नसेल तर आम्ही एखादा निर्णय वेगळा झाला असेल तर आम्ही घरच्याला कळू देत नाही, कारण की तब्येत बरी नसती, त्या माणसाला त्रास होऊ नये अशी आपली भावना साधारणपणे असते। घरात आपली आई आजारी असेल आणि आपल्याला नोकरीत कुठं तर अडचण आली असेल, वरिष्ठ काय बोलले असतील तर आपण आईला बोलत नाही, वडिलांना ते सांगत नाही, आपण आपल्या बाजूला ठेवतो, कारण की व्यक्ती घरातली आजारी असते। ज्या माणसांना मोठं केलं, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठं केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी मोठं केलं। ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब दवाखान्यात होते याच लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं। त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे। या सगळ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे। आज हा जो काही समाज चाललाय तो विश्वासावर चाललेला आहे। आज हा विश्वासाला तडा देण्याचं काम या मंडळींनी सातत्याने या ठिकाणी केलं।
काय केलं नाही शिवसेनेनं याच चौकात मला वाटते आता आदित्य ठाकरे साहेब सांगत होते मागच्या वेळी मागच्या खासदारांसाठी भर पावसात आदित्य ठाकरेंनी इथं सभा घेतली होती ते विसरले सभा घेतली होती ते विसरले ज्या लोकांना तर आताच्या फोडाप्रमाणे शिवसेनेनं जपलं आज तीच माणसं वेगळ्या भाषेमध्ये बोलताना या ठिकाणी दिसतायत पुढचे 10 दिवस आहेत तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे कोल्हापूरकरांना विनंती आहे कोल्हापूर आपला बालेकिल्ला आहे तुमचा आमचा बालेकिल्ला आहे बाहेर न येऊन इथं कुणाची दादागिरी चालणार नाही हे आपण स्पष्टपणे समजा मग 2 दिवस राहू देत 4 दिवस राहू देत नाहीतर सगळं घेऊन जाऊ देत परंतु आदित्यजी तुम्हाला आम्ही कोल्हापूरकर म्हणून शब्द देतो जे आता या ठिकाणी बस्तान घेऊन आलेले आहेत त्यांना गुंडळून पाठवल्याशिवाय कोल्हापूरकर गप बसणार नाही तुम्ही काळजी करू नका ही कोल्हापूरची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी ही भूमी आहे इथं फसवणाऱ्याला थारा या ठिकाणी नसतो कोण बाहेरून येऊन आम्हाला आमचं मतदान कसं करावं हे सांगणारा एवढा दूध खुळा कोल्हापूरचा माणूस या ठिकाणी नाही ही तालमी तयार झालेलं कोल्हापूर आहे कुस्ती कशी लढायची आणि पुढच्याची पाठ कशी खाली करायची हे जाणणारा हा कोल्हापूर आहे आणि म्हणून पुढच्या 7 तारखेला सत्यजित आबा आपला उमेदवार आहे पाटील आहे आपला उमेदवार आहे आपण ताकदीनं पाठीमागे राहा दाखवून द्या महाराष्ट्राला दाखवून द्या की एक सामान्य माणूस लोकसभेचा खासदार होऊ शकतो शिवसेनेची ताकद काय काँग्रेसची ताकद काय राष्ट्रवादीची ताकद काय ज्यांनी या ठिकाणी पवार साहेबांचा पक्ष फोडला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला त्यांना जागा दाखवायची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे आणि ती जागा आपल्याला मतदानाद्वारेच या ठिकाणी दाखवायला लागेल हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आज वडगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ही सभा होत्या सातत्याने या वडगावला मी मनापासून प्रेम केलेला या वडगावकरांना या ठिकाणी माहित आहे आदरणीय विद्यार्थी असतील विजयसिंग यादव साहेब असतील या सगळ्या मंडळी वडगावला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला माझ्या काळामध्ये या वडगावला तब्बल 37 कोटी रुपयाचा निधी मी या ठिकाणी दिला होता हे वडगावातल्या गल्ली गल्लीतल्या माणसांना या ठिकाणी माहित आहे